आमच्याशी आमच्या जीवनात तुझ्याकडे काय इच्छा आहे, आम्हाला तू का निवडलेला आहे. आम्ही विश्वास ठेवतो की देवा तू जिवंत आहे. आम्ही विश्वास ठेवतो की तू आमच्यामध्ये आहे. आम्ही विश्वास ठेवतो की प्रभू तू आम्हाला आशीर्वादित करत आहे. कारण प्रभू तू म्हटला तुम्ही आशीर्वादासाठी निवडलेले आहात. आशीर्वाद हे तुमचं वतन आहे. प्रभू येशू तू म्हटला का मी तुमच्यासाठी श्रापित झालो कारण तुम्ही आशीर्वाद पावला. प्रभू येशू तू म्हटला की माझ्या दरिद्री जीवनाद्वारे तुम्ही धनवान व्हा. येशू आमच्यासाठी दरिद्री झाला कारण आम्ही धनवान व्हावं. आणि म्हणून विश्वास ठेवा तो प्रभू आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. आमचे स्वप्न इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. पण सर्वात महत्वाचं आहे की आम्ही देवाच्या वचनांकडे पाहावं. आम्ही देवाच्या वचनांकडे कान लावावे. कारण जो कोणी माझी वाणी प्रयत्नपूर्वक ऐकेल, येशू म्हटला आशीर्वाद येऊन त्याला गाठतील. आज आपण देवाची वाणी ऐकण्यासाठी एकत्र आलो आणि खरोखर आशीर्वाद आम्हाला गाठणार आहे. पवित्र आत्मा तू आमच्याशी बोल, तू आम्हाला स्पर्श कर, तू आम्हाला आशीर्वाद दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करते, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुन्हा सांगेल का आपल्या जे प्रार्थनेमध्ये आपण एकत्र येतो, आज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा प्रार्थनेत येतो की विश्वासाने या ठिकाणी या का प्रभू मला स्पर्श कर, प्रभू माझी भेट घे, प्रभू मला आशीर्वाद दे, प्रभू माझी परिस्थिती बदल. कारण बायबलमध्ये दिलेलं आहे की आपण आशेने हर्षित, संकटात सहनशील आणि प्रार्थनेत तत्पर राहिलं पाहिजे. आशा ठेवून हर्षित झालं पाहिजे. देवाकडे आपण आशेने आलं पाहिजे, विश्वासाने आलं पाहिजे. आपण सहज जर येऊन या ठिकाणी बसलो तर आणि आशा ठेवली नाही, विश्वास ठेवला नाही तर आमचं इथे येण्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून असं विश्वास ठेवायचा का नाही, मी जर इथे आलेली आहे, जर मी इथे देवाची भक्ती करत आहे, जर मी देवाचं वचन या ठिकाणी ऐकत आहे तर होय मी आशीर्वादित होणारच. कारण देवाने आम्हाला आशीर्वाद मिळवण्यासाठीच निवडलेला आहे. आशीर्वाद देवापासून आहे. आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. गाठतील म्हणजे आमच्या मागे ते पळत आहेत. प्रेजला आमच्या मागे ते पळत आहेत. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की नाही, माझा देव मला आशीर्वाद देणारच. आमचा विश्वास पाहिजे. विश्वासच आमच्या जीवनात कार्य करेल. आणि म्हणून आज विश्वासाच्या द्वारे देव आमच्या जीवनात कसं कार्य करतो, आज विश्वासाने आम्हाला कसा अधिकार मिळालेला आहे ते आज आम्ही वचनातून शिकणार आहोत. आज आपण बघा, गेल्या रविवारी आपण ईस्टर साजरा केला. प्रभू येशू उठला, प्रभू येशू जिवंत झाला, हो की नाही, आपण पाहिलं. पण बायबलमध्ये दिलेलं आहे की प्रभू येशू ज्या वेळेस मेल्यातून पुन्हा उठला तेव्हा पहिल्यांदा कुणाला दिसला? मरिया मगदलिनी. कुणाला दिसला? एका स्त्रीला दिसला. बघा, येशूला जन्माला घालणारी एक स्त्री होती. येशू मेलेल्यातून उठल्यानंतर पण त्या स्त्रीला दिसला. पण जेव्हा त्या स्त्रीने शिष्यांना जाऊन सांगितलं की मी येशूला पाहिलंय, तुम्हाला माहितीये त्यांनी विश्वासच ठेवला नाही. मरियावरती यांनी विश्वास ठेवला नाही. आणि म्हणून या वचनातून आज एक गोष्ट शिकत आहोत, विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनात काय कार्य होणार आहे. आम्हाला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. बघूया, आपण पहिल्यांदा ते शिकूया. शिष्यांनी विश्वास ठेवला नाही, मरियाने सांगून सुद्धा. म्हणून आपण मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय या वचनातून पाहणार आहोत. मार्क शुभवर्तमान 16 अध्याय आणि 9वं वचन. आठवड्याच्या पहिल्या दिवशी पहाटेच तो पुन्हा उठल्यावर ज्या मरिया मगदलेतून त्याने 7 भूते काढून टाकली होती तिला तो पहिल्यांदा दिसला. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय आणि वचनातून 9वा अध्याय पाहत आहोत.
आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी तो पुन्हा उठल्यानंतर ज्या मरिया मगदलातून 7 भूते निघाली होती तिला तो पहिल्यांदा दिसला आणि तिने जाऊन त्यांच्या बरोबर पूर्वी होते जे शोक करीत होते, रडत होते, त्यांना सांगितले. आणि त्यांनी जेव्हा ऐकले की तो जिवंत आहे व तिच्या पाहण्यात आला आहे, तेव्हा त्यांनी विश्वास धरला नाही. विश्वास धरला का शिष्यांनी? ज्या शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्तांनी सांगितलं होतं का मी शत्रूच्या हाती दिला जाणार, मला मारण्यात येणार, मला मारून टाकण्यात येईल आणि मग मला गाडण्यात येईल, पण मी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. शिष्यांना कितीतरी वेळेस सांगितलं होतं. आणि जेव्हा येशूने मेलेल्यातून पुन्हा उठल्यानंतर पहिल्यांदा मरियाला दिसला. कोणाला दिसला? मरियाला. एका स्त्रीला दिसला, एका महिलेला दिसला. किती मोठी गोष्ट आहे ती. आणि तिने जेव्हा जाऊन शिष्यांना सांगितलं मी येशूला पाहिलंय, येशू मेल्यानंतर उठलाय. बायबलमध्ये दिले ते शोक करत होते, ते रडत होते. आणि त्यांनी ऐकलं ते म्हटलं अरे काय पण बोलते, तिला काहीतरी भ्रम झाला, असं काय होणार नाही. त्यांनी तिच्यावर विश्वास नाही ठेवला. आज कदाचित लोक तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार. आज कदाचित लोक तुम्हाला तुच्छ समजणार. आज कदाचित लोक तुमची निंदा करणार. आज कदाचित लोक तुम्हाला दोष लावणार. आज कदाचित लोक तुमच्या विरुद्ध बोलणार. पण विश्वास ठेवा, येशूने तुम्हाला निवडलेला आहे. येशूने तुम्हाला निवडले. काळजी करू नका, काळजी करू नका, तो तुमच्या जवळ आहे. मरिया मगदलिया याने येशूला पाहिलं, हिने येशूला पाहिलं, शिष्यांना जाऊन सांगितलं, पण त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आणि बायबल सांगतं की त्यानंतर त्यांनी 2 शिष्यांना दर्शन दिलं आणि मग ते 2 शिष्यांनी बाकीच्यांना जाऊन सांगितलं, तरी त्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. बघा पुढच्या वचनात दिलेला आहे. आणि मी या गोष्टी झाल्यानंतर 12 वाचत आहोत. या गोष्टी झाल्यानंतर त्यातील 2 जण बाहेर गावी चालत जात असताना त्यांना तो दुसऱ्या रूपाने प्रकट झाला आणि त्यांनी जाऊन बाकीच्यांना सांगितले, परंतु त्यांनीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. नंतर 11 जण जेवायला बसले असता त्यांना तो प्रकट झाला, त्यांच्यावरही त्याने विश्वास ठेवला नाही. नंतर तो त्यांना प्रकट झाला आणि त्याने त्यांच्या अविश्वासामुळे आणि अंतःकरणाच्या कठीणपणामुळे त्यांना दोष लावला, कारण तो पुन्हा उठल्यावर त्यांनी त्याला पाहिले होते आणि त्याचा त्यांनी विश्वास धरला नव्हता. बघा, पहिले 2 जणांना दिसला, 2 जणांनी बाकीच्यांना येऊन सांगितलं, त्यांनी पण विश्वास धरला नाही. 11 लोकांना नंतर प्रकट झाला, त्यांना दुसऱ्या रूपाने दर्शन दिलं, तरीही त्यांनी पण विश्वास धरला नाही की हा येशू खरोखर उठला आहे का. आज येशूला फक्त आमच्यामध्ये विश्वास पाहिजे. काय पाहिजे आमच्यामध्ये? विश्वास. म्हणा विश्वास. विश्वास. विश्वास प्रभू आमच्यामध्ये पाहतोय. आमच्यामध्ये कोणता विश्वास आहे? आम्ही कोणत्या विश्वासाने एकत्र येतोय? आम्ही कोणत्या विश्वासाने देवाची भक्ती करतोय? आम्ही कोणत्या विश्वासाने देवाचं वचन ऐकतोय? आम्ही कोणत्या विश्वासाने देवाबरोबर चालत आहे? विश्वास. फक्त प्रभू आमचा काय पाहतोय? विश्वास. तुझ्या विश्वासाने तू बरी झाली आहे. रक्तस्रावी स्त्रीला काय म्हटला? तुझ्या विश्वासाने तू. बायबल सांगते की एक शतपती, एक अधिकारी येशूकडे येतो. त्याचा चाकर तिकडे आजारी होता, तरी मरायला टेकला होता आणि येशूकडे आला. येशूच्या पाया पडला आणि येशूला म्हटला, प्रभू माझा चाकर तिकडं आजारी आहे, सगळं काही करून मी थकलोय, दवाखाना करून थकलोय. त्याच्या चाकरावर त्याचं किती प्रेम होतं बघा. माझी इच्छा आहे की आपण अशी एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आपण येशूच्या जवळ आलो पाहिजे. हे लोक आजारी आहेत, येशू त्यांना बरं कर. ते लोक त्रासात आहेत, येशू त्यांना बरं कर. ह्या लोकांच्या जीवनात प्रॉब्लेम चालू आहेत, येशू त्यांच्या अडचणी दूर कर. आपण मध्यस्थी करणारे लोक झालं पाहिजे. आपण आपले सुख पाहणारे नाही झालं पाहिजे. एक शतपती, एक अधिकारी त्याच्या चाकरासाठी तो येशूकडे येऊ शकतो, तर आपण का नाही येशूच्या जवळ जाऊन लोकांसाठी मध्यस्थी केली पाहिजे? माझं या ठिकाणी एकत्र
एकत्र येण्याचा एकच उद्देश आहे, इतरांसाठी मध्यस्थी करा. तुमच्या आशीर्वादासाठी येऊ नका. तुमचे आशीर्वाद तुम्हाला मिळणारच, तुमचे चमत्कार तुमच्या जीवनात होणारच, तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देव तुम्हाला देणारच. पण कधी देवाची इच्छा ही आहे का आम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करावी, आम्ही एकमेकांचं ओझं व्हावं, आम्ही एकमेकांसाठी दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं. कारण देवाचं वचन काय सांगतं, जसं स्वतःवर तशी दुसऱ्यावर तू प्रीती कर. काय सांगतं देवाचं वचन, जसं स्वतःवर तशी तू दुसऱ्यावर प्रीती कर. आज जगामध्ये प्रीती आम्हाला दिसणारच नाही. प्रीती कुठंतरी गायब झालेली. बायबल मध्ये दिलंय की लोक शेवटचं चिन्ह आहे, लोक एकमेकांचा द्वेष करतील, प्रीती थंड होईल आणि लोक एकमेकांचा द्वेष. आज प्रभूला म्हणायचे, प्रभू तो द्वेष माझ्यातून काढून टाक, ते थंडपणा माझ्यातून काढून टाक. जॉयस मेर कितीतरी तिच्या जीवनात वाईट घडलं होतं, किती अत्याचार तिच्यावर झाला होता, पण देवाने तिला एकच सांगितलं की जा, ज्याने तुझ्यावर अत्याचार केले, जे तुझ्या विरोधात गेलेत, ज्याने तुला छळलंय, ज्याने तुला त्रास दिलाय, त्यांना क्षमा कर, त्यांच्यावर प्रेम कर. जॉयस मेरने एक पुस्तक लिहिलं, मला शून्य कर प्रीतीशिवाय. ते पुस्तक मी वाचलेलं आहे. मला प्रीतीशिवाय राहूच देऊ नको, माझ्यामध्ये इतकी प्रीती निर्माण कर का मला कधीच कुणाचा दोष दिसला नाही पाहिजे. आज मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तो चाकर जो शतपती होता तो कशासाठी आला होता येशूकडे, तो शतपती, तो अधिकारी त्याच्या चाकरासाठी प्रार्थना कर. आणि जेव्हा तो येशू त्याला म्हणाला की चल मी तुझ्या घरी येतो तुझ्या चाकराला बरं करायला, तुम्हाला माहिती तो अधिकारी काय म्हटला, प्रभू माझी योग्यता नाही, तू माझ्या घरी यावं. काय म्हटलं माहितीये, माझी योग्यता नाही प्रभू की तू माझ्या घरी यावं, तू शब्द बोल माझा चाकर तिकडं बरा होईल, तू शब्द मात्र बोल माझा चाकर तिकडं बरा होईल. झाला ना बरा, म्हणा झाला बरा, झाला बरा. म्हणून तुम्ही विश्वासाने आम्ही जेव्हा इथे येतो, तो विश्वास प्रभू आमचा पाहतो, तो विश्वास आमचा प्रभू पाहतो आणि घरी सगळी परिस्थिती नीट होते, आमच्या जीवनात सगळी परिस्थिती चांगली होते. आज फक्त विश्वास प्रभूला पाहायचा आहे, आज फक्त विश्वास प्रभू आमच्यामध्ये पाहत आहे. बायबल सांगतं विश्वासणाऱ्यांच्या बरोबर काय चिन्ह होती, आणि या वचनातून आपण पाहत आहोत. मार्क शुभवर्तमान 16 ते पुढचं वचन 15. आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही सगळ्या जगात जाऊन सर्व उत्पत्तीला शुभवर्तमान गाजवा. काय करा, शुभवर्तमान. कशाचं शुभवर्तमान, स्वर्गाच्या राज्याचं. सर्व जगातल्या उत्पत्तीला. आज तुम्ही आम्ही का प्रभू येशूवर विश्वास ठेवत आहे, कारण ते शुभवर्तमान आमच्यापर्यंत आले. एक देव आहे, प्रभू येशू आहे, देवाचा पुत्र आहे, त्याच्याद्वारे आम्हाला सार्वकालिकाचं जीवन मिळणार आहे. तो आम्हाला आशीर्वाद देतो, तो आमच्या जीवनातले दुःख दूर करतो, तो आम्हाला बरं करतो, तो आम्हाला आरोग्य देतो, तो आमच्या सर्व इच्छा पूर्ण करतो. हे शुभवर्तमान आमच्यापर्यंत पोहोचलं, म्हणून आज आम्ही येशूवर विश्वास ठेवला आणि आम्ही या ठिकाणी आहोत. प्रभू येशूची आज्ञा होती की संपूर्ण जगाला जाऊन शुभवर्तमान सांगा. आज आम्ही चर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वाटतं अरे हे चर्च आहे आणि इथं आम्हाला देव मिळेल, इथं आम्हाला आशीर्वाद मिळतील, आमच्या प्रार्थना ऐकल्या जातील. प्रभू काय म्हणतोय की तुम्ही जिथेही कुठे एकत्र या, मी तुमच्यामध्ये आहे. प्रभू ज्यावेळेस शौरवणी स्त्रीला भेटला, शौरवणी स्त्री उन्हाच्या कडाक्यामध्ये त्या पाण्यासाठी त्या याकोबाच्या विहिरीवर आली होती, पण येशू तिथे स्वतः वाट बघत होता. बरं का, याकोबाच्या विहिरीवर. येशू कुठं भेटतो, म्हणा विहिरीवर. प्रेज लॉर्ड. आणि बायबल सांगतं की ती जेव्हा प्रभू येशूकडे आली, प्रभू येशूने तिला एक विचारलं का मी देवाचा पुत्र आहे, मी असा आहे. आणि मग ती म्हटली की प्रभू बाकीचे काही लोक म्हणतात की भक्ती करण्याचं ठिकाण फक्त येरुशलेम मध्ये आहे. यहुदी लोक म्हणतात, बाकीचे लोक म्हणतात येरुशलेम मध्ये देवाचं मंदिर आहे, भक्ती करायला फक्त तिथंच गेलं पाहिजे. प्रभू येशू काय म्हटलं तिला माहितीये का, मुली वेळ आली आहे,
येरुशलेम मध्ये भक्ती केली जाणार नाही, मंदिरातच देवाची भक्ती केली जाणार नाही. माझे खरे भक्त आत्म्यात आणि खरेपणात भक्ती करतील. तुम्ही जिथेही कुठे असाल तिथं जेव्हा भक्ती कराल ती भक्ती तुमची ऐकण्यात येईल. म्हणून लक्षात ठेवा, विश्वास प्रभू पाहत आहे. काय पाहत आहे? विश्वास. संपूर्ण जगाला जाऊन शुभ वर्तमान सांगा असं प्रभू येशू म्हटला. आणि ते शुभ वर्तमान आमच्यापर्यंत आलं की विश्वास ठेवा, देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. विश्वास ठेवा, स्वर्गाच्या राज्यासाठी तुम्हाला निवडलेलं आहे. आणि ते शुभ वर्तमान आमच्यापर्यंत आलं आणि आम्ही विश्वास ठेवला आणि विश्वास ठेवल्यानंतर आम्ही देवाची लेकरं होण्याचा अधिकार आम्हाला मिळाला. आणि म्हणून विश्वासणाऱ्यांच्या बरोबर काय घडणार बघा पुढचं वचन. जो विश्वास धरतो, बाप्तिस्मा घेतो, त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास धरत नाही तो दंडास पात्र ठरला जाईल. जो विश्वास नाही ठेवत तो दंडास पात्र आहे. कोण दंड मिळेल? कोणाला मिळेल? जो विश्वास ठेवत नाही तो दंडास. प्रेज लॉर्ड. जो विश्वास ठेवतो त्याला तारण मिळेल. पुढं काय होतं बघा. आणि जो विश्वास धरणाऱ्या बरोबर ही चिन्ह असत जातील. माझ्या नावाने भूत काढून टाकतील, नव्या भाषा बोलतील, ते साप उचलतील. पुढे बघा. आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी बाधणार नाही आणि दुखणा हितावर ते हात ठेवताच ते बरे केले जातील. प्रेज लॉर्ड. विश्वास ठेवणाऱ्यांबरोबर कोणती चिन्ह होती? ते माझ्या नावाने भूत काढून टाकतील. मरिया मगदलेमधून 7 भूते काढून टाकले होते आणि येशू म्हटला का हा अधिकार मी तुम्हाला देतो. विश्वास ठेवणारे. इथं कुठेही दिलं नाही पास्टर, पाळक, रेव्हरेंड, बिशप, मोठे मोठे देवाचे सेवक. विश्वासणाऱ्यांच्या बरोबर हे चिन्ह असत जातील. दुखणा इतर हात ठेवतात ते बरे होतील, भूते माझ्या नावाने काढून टाकतील, अन्य भाषा ते बोलतील, साप ते उचलतील. साप उचलतील. मी काही दिवसात ते रील बघत होते. लोक सापाला असं, सर्पमित्र माहिती सर्वांना, तो सापाला पकडतो माहिती, त्याला बोलवतात पण साप निघाला तर या या आमच्याकडे साप निघाला. त्यांना प्रशिक्षण मिळालेलं असतं बरं का साप उचलण्याचा. म्हणून साप उचलू नका. प्रभू म्हणतात इथे साप उचलतील, पण प्रभू अगोदर हे पण म्हणते पहिले शिक्षण घ्या. फक्त माझ्यावर विश्वास ठेवून उचलायला जाऊ नका. उचलतील आणि ठेचतील पण उचलायच्या अगोदर प्रशिक्षण घ्या, अगोदर शिका. ऑटोमॅटिक तुम्ही उचलायला असं धरून द्याल, पण ते तुम्हाला चावणार पण नाही. आणि बायबल सांगतं की प्राणघातक पदार्थ पिले तरी ते मरणार नाही. माहिती का तुम्हाला? असं बऱ्याचदा आमच्या जीवनात होतं की असं वाटतं काहीतरी खावं आणि मरून जावं, पण आतापर्यंत देव आम्हाला सांभाळत आलेला आहे. त्याने आम्हाला जिवंत ठेवलेलं आहे. त्याच्या इच्छाशिवाय आम्ही मरणार नाही. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं की कोणताही पदार्थ, प्राणघातक पदार्थ प्याले तरी तुम्हाला काय होणार नाही? बाधणार नाही. आणि पुढे वचनात दिलेलं आहे की दुखणं येतावर तुम्ही हात ठेवताच ते बरे व्हाल, ते बरे होतील. आणि प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यावर तो वर स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसलाय. कुठे बसलाय प्रभू येशू? ह्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू त्यांच्याशी बोलला आणि तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजवीकडे बसलाय. कुठे बसलाय प्रभू? उजवीकडे बसलाय. आणि प्रभू येशू पुढे काय म्हटलं बघा, पुढचं काय झालं. आणि 16 वचन पुढे काय? आणि तो त्यांना काय म्हटला? 20. नंतर त्याने निघून जाऊन सर्व ठिकाणी उपदेश केले आणि प्रभू त्यांच्या बरोबर कार्य करीत असता त्यांच्याबरोबर असणाऱ्या चिन्हाकडून वचनाला बळकटी आणि केला. बायबल सांगतं की प्रभू त्यांच्या बरोबर होता. येशू तुमच्या बरोबर राहणार आहे तुमच्या विश्वासाच्या द्वारे. कशाच्या द्वारे? फक्त विश्वास. आज विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू म्हणतो हे चिन्ह असत जातील. दुखण्यावर तर हटवता बरे होतील. बायबलमध्ये दिले ते साप उचलतील, अन्य भाषा बोलतील, ते त्यांच्याद्वारे भूत निघून जातील. आज देव म्हणतो तुमच्या सर्वांच्या द्वारे, माझ्याद्वारे हे चिन्ह होत राहतील. फक्त विश्वास पाहिजे. म्हणून तुम्ही जेव्हा एकत्र येता, देवाच्या पायाच्या जवळ बसता,
विश्वासाने प्रार्थना करता, त्या प्रार्थनेचं उत्तर देव देणारच. कारण तुम्ही विश्वासाने देवाच्या पायाजवळ, जर अधिकाराची, तो शतपती अधिकाऱ्याच्या जर प्रार्थनेचं उत्तर मिळालं, प्रभू तू शब्द बोल माझा चाकर बरा होईल, तर तुमच्या विश्वासाच्या द्वारे कार्य होणार नाही का? त्या शतपतीमध्ये काय एवढा सामर्थ्य होतं? काहीच नाही, फक्त विश्वास होता. विश्वास आम्हाला सर्व मिळून देणार. पण देवाचं वचन एक सांगतं, तुम्हाला सांगतो, आम्हाला देवाने पहिल्यांदा त्याचं ज्ञान मिळवण्यासाठी बोलवलेलं आहे. काय मिळवण्यासाठी बोलवलंय? ज्ञान मिळवण्यासाठी. म्हणून प्रभूने एक दाखला दिला की स्वर्गाचं राज्य कोणी एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाच्या मेजवानीला बोलवलेले आहे. असं आहे. कसं स्वर्गाचं राज्य? कोणी एका राजाने आपल्या मुलाच्या लग्नाची मेजवानी तुम्हाला दिली. आज आम्ही त्या मेजवानीचा स्वाद घेत आहोत, आणि ते आहे देवाचं वचन. पण लोकांना जेव्हा त्याने आपल्या दासांना पाठवलं की जाऊन सांगा का मेजवानी तयार आहे, त्यांना निमंत्रण द्या, त्यांना आमंत्रण द्या, मग लोक बहाणे करू लागले. लोक काय सांगू लागले की नाही, मला इकडं जायचंय, मला तिकडं जायचंय. आज जगामध्ये हे चालू आहे. आपण पाहूया, स्वर्गाचं राज्य तुम्हाला निमंत्रण देवाने दिलेलं आहे. काढूया वचन, मत्ते शुभ वर्तमान या वचनामध्ये पाहूया. मत्ते शुभ वर्तमान, देवाचं राज्य एका मेजवानीला बोलवलेल्या प्रमाणे तुम्हाला आहे. काढू वचन. आज आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, विश्वास, आणि विश्वासाबरोबर ज्ञान वाढलं पाहिजे. काय वाढलं पाहिजे? ज्ञान वाढलं पाहिजे. आणि म्हणून देवाने आम्हाला निमंत्रण केलेलं आहे, मेजवानीचा स्वाद घ्या. देवाचं जे वचन आहे, जी भाकर आहे, जे उत्तम डिश आहे, ते आम्हाला खाल्लं पाहिजे, किंवा ते ज्ञान आम्ही स्वीकारलं पाहिजे. बघा मत्ते शुभ वर्तमान 22 अध्याय. तेव्हा येशू उत्तर देऊन पुन्हा दाखल्याने त्यांच्याशी बोलू लागला. तो म्हणाला, स्वर्गाचं राज्य एका राजासारखं आहे. त्याने आपल्या मुलासाठी लग्नाची मेजवानी दिली, आणि लग्नाच्या मेजवानीस बोलवल्यांना बोलून आणायला त्याने आपल्या दासांना पाठवले, परंतु ते येईना. आणि पुन्हा त्याने दुसऱ्या दासांना पाठवले, आणि त्याने म्हटले, बोलवलेल्या सांगा की पहा, जेवण तयार आहे, माझे बैल पुष्ट पशु मारले आहेत, आणि सर्व काही तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या. परंतु ते काही मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी आपल्या व्यापाऱ्याला निघून गेले, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांना मारून जिवे मारले. तेव्हा राजा रागवला आणि आपले सैन्य पाठवून त्या गाक्यांचा नाश केला आणि नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांना म्हणाला, लग्न तयार आहे, जे काय तयार आहे, लग्न तयार आहे, परंतु बोलावलेले योग्य नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हाला सापडतील तितक्यांना लग्नाच्या मेजवानीस बोलवा. आणि त्या दासांना दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट जितके त्यांना सापडले त्यांना एकवट केले, आणि त्यांची जागा पाहुण्यांनी भरून गेली. बघा, आज पण जगातले लोक परमेश्वराने त्याच्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीमध्ये आम्हाला बोलवलेलं आहे. आणि आपल्या दासांना अगदी जगाच्या प्रारंभापासून आपल्या दासांना पाठवत आलेलं आहे. आपल्या पुत्राला पण पाठवणार, या जेवण तयार आहे, या आमंत्रण दिलंय. पण काही लोक म्हणे मला व्यापार करायचा आहे, काही लोक म्हणे मला शेतावर जायचं आहे, काही लोक, अनेक कारणं आहेत. देवाजवळ न येण्याची लोकांना अनेक कारणं आहेत. देव आहे की नाही? देवाच्या जवळ बसून काय मिळणार? देवावर विश्वास ठेवून काय मिळणार? हो की नाही? सगळं मलाच तर करायचंय. मग जोपर्यंत त्याला ताकद आहे, शक्ती आहे, सगळं तो व्यापार करतो, शेताचं काम करतो, आयुष्य भरतो, ते बरोबर मरतो आणि शेवटी जातो, पण त्याला काही मिळत नाही. म्हणून देवाचं वचन सांगतं की मनुष्याने सर्व जग मिळवलं, आत्मा गमावला तर त्याला काय लाभ? आत्मा जर गमावला तर त्याला काय लाभ? म्हणून आज देवाने जर आम्हाला निमंत्रण केलंय ना, बोलवलंय ना, तर देवाची इच्छा आम्ही ओळखायला. देवाने का निमंत्रण केले आम्हाला? देव कोण आहे ते आम्ही ओळखावं. देवाची इच्छा आमच्यासाठी काय आहे ते आम्ही ओळखावी. देवाच्या योजना आमच्यासाठी काय आहेत ते आम्ही ओळखावं. पण जगातल्या लोकांना त्यासाठी वेळ नाहीये.
कोणी व्यापाराला जाते, कोणी शेतावर जाते, कोणी हे बाण सांगते, कोणी ते बाण सांगते, कोणाला विश्वासच नाही. प्रभू म्हटला ते नगर जाळण्यात येईल. आणि त्यानंतर प्रभू म्हटला जा कोणी बरे वाईट जे लोक कोणी आहेत त्यांना बोलून आणा. चव्हाट्यावर जे रिकाम टेकडे बसलेत आमच्यासारखे त्यांना बोलून आणा. आणि सगळं घर पाहुण्याने भरून गेलं. सर्व घर पाहुण्यानी. पण एक गोष्ट झाली माहितीये तिथं, तो राजा पाहुण्यांना बघायला आला. काय करायला आला? आता पाहुण्यांनी लग्नाच्या मेजवानीला आल्यानंतर लग्नाचे कपडे घातले पाहिजेत ना. आपण लग्नाला कधी साध्या गाऊनवर जाऊ का? घरच्या कपड्यांवर जाऊ का? थोडं नीटनेटके तयार होणं जाऊ ना लग्नाला जायचं. आणि बायबल मध्ये दिले सगळे लोक बसले. राजा सगळ्या लोकांना भेटायला आला. जेवण करा, जेवण करा, खा, व्यवस्थित खा, कसे बरे आहेत ना तुम्ही, असं तसं. पण एक व्यक्ती तिथं होता, त्याच्या अंगावर लग्नाचा पोशाख नव्हता. एक व्यक्ती तिथं होता, त्याच्या अंगावर काय नव्हता? मग राजा म्हटला याच्या अंगावर लग्नाचा पोशाख नाहीये, हा कोण घुसलाय? बघा, लग्नामध्ये जर भिकारी तिथं गेला त्याला पहिले बाहेर. समजा एखादा भिकारी बघा तर घाण कपडे, दुर्गंध कपडे, सगळे फाटलेले, मळकट झालेले, आणि एकदम मस्त जाऊन तो पुढे बसला. लग्नामध्ये नवरा नवरीचं लग्न चालू आहे किंवा जेवण चालू आहे आणि तो हा एकदम मस्त जाऊ का, तर तुम्ही त्याला पहिले बाहेर काढणार का नाही? आता ह्या ठिकाणी पण राजा आला बघायला, लोकांना बघायला आला, आणि तिथं एकाच्या अंगावर कपडे नाही दिसले. काढू आपण ते वचन, पुढे काय झालं बघा. 11 वचन. मग जेव्हा राजा पाहुण्यांना पाहायला पाहायला आत आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की पोशाख घातलेला नव्हता असा एक माणूस त्याला दिसला. आणि तो त्याला म्हणाला, गड्या, लग्नाचा पोशाख तुझ्या जवळ नसून तू येथे कसा आलास? तेव्हा तो उगाच राहिला. तेव्हा राजाने आपल्या चाकरांना सांगितले, हातपाय बांधून याला बाहेरच्या अंधारात टाकून द्या, तिथे रडणे आणि दात खाणे होईल, कारण बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले कमी आहेत. राजा काय म्हटला? हातपाय बांधून याला कुठे न्या? अंधारात न्या, जिथं रडणे आणि दात खाणे चालेल तिथं त्याला टाकून द्या. बघा, देव काहीतरी शिकवतोय. पहिली गोष्ट विश्वासाने शिकवले. आज आम्हाला शिकायचं आहे, लग्नाचा पोशाख आम्हाला घालायचा आहे. भिकारी राहू नका. जो व्यक्ती विश्वासात नाही तो जगाचा भिकारी आहे, कारण विश्वासू धनवान आहे. जो विश्वासू आहे तो जगामध्ये धनवान आहे, पण जो विश्वासी नाही तो दरिद्री आहे, तो भिकारी आहे. पण आता पोशाख घातला पाहिजे. काय घातला पाहिजे? पोशाख. मग पोशाख काय आहे? तेथील करारपत्र काढूया आपण. तेथील करारपत्र काढूया. तेथील करारपत्र सर्वांनी काढूया. धन्यवाद येशू. तेथील करारपत्र 5वा अध्याय. काढलं वचन 8. परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून सावध असावे. प्रीती, विश्वास, प्रीती हे उरश्राण आणि तारणाचं शिरटो हे घालावे. कोणतं उरश्राण आहे तुमचं माहिती? प्रीती आणि विश्वास. आणि उरश्राण म्हणजे आमच्या अंगातले कपडे. उरश्राण काय असतं? आमचा अंगरखा. कोणता आहे? विश्वास आणि प्रीती. कोणती आहे? विश्वास आणि प्रीती. विश्वास आणि लोक खूप आमंत्रण दिलेलं आहे, आले, लोकांना आमंत्रण दिलंय, आले, बसले, जेवण करतायत, पण राजा तुमचं पोषक बघत आहे. राजा काय पाहते? विश्वास आणि प्रीती हे उरश्राण आणि तारणाचं शिरटो हे शिरस्त्राण. या गोष्टी आम्ही घातल्या पाहिजे.
कारण आम्ही क्रोधासाठी नाही, आम्ही तारणासाठी निवडलेलो आहोत. पुढे दिलेलं आहे वचन, वाचा पुढचं वचन काय आहे? तुम्ही क्रोधासाठी नाही निवडले, तुम्ही आपल्या क्रोधासाठी नाही, तर आपल्या प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तारण पाठवण्यासाठी नेमला आहे. आम्हाला क्रोधासाठी नाही निवडलं. राजाला राग आला त्याचं पोषक नाही पाहून, आला की नाही बघ, त्याच्या अंगावर पोषक नव्हतं तर त्याच्या दासांना म्हटलं याला पकडा, याला अंधारात टाका, इथे दाग खाणे आणि किंचाळणे असेल. त्याच्या अंगावर लग्नाचा पोशाख नव्हता. आज प्रभू आम्हाला शिकवत आहे, आमच्या अंगावर विश्वास आणि प्रीतीचा पोशाख पाहिजे. विश्वास आणि प्रीतीचा सगळ्या गोष्टी संपतील. चिन्ह चमत्कार करीन करस्पत्र 13व्या अध्यायामध्ये सगळं भविष्य सांगणं, चिन्ह सांगणं, चमत्कार सांगणं, त्याच्या मागे पळूच नका तुम्ही. सगळ्या संपत्ती, पण एकच गोष्ट, प्रीती जी आहे ती कधी संपणार नाही. असं दिलेलं आहे कुठे? करीन करस्पत्र 13 अध्याय काढा बरं. 1 करीन करस्पत्र 13 अध्याय आहे का बघूया. सगळ्या गोष्टी संपत्तील, पण विश्वास सर्व काळ राहणार आहे. काय राहणार आहे? 1 करीन करस्पत्र 13 अध्याय काढू आपण वचन. 1 करीन करस्पत्र 13 अध्याय. हा 13 अध्याय. काढलं सर्वांनी? वाचा किती वचन होतं ते? 13 वचन बघा काय दिलंय. आशा विश्वास, तर आता विश्वास आशा प्रीती ही तिन्ही कायम राहतील, परंतु प्रीती श्रेष्ठ आहे. ह्या जर तुम्ही पूर्ण अध्यायामध्ये जर वाचलं तर चिन्ह चमत्कार भविष्य सांगणं या सगळ्या गोष्टींपेक्षा प्रभू म्हणतो की प्रीती महत्वाची आहे आणि प्रीतीच कायम राहणार आहे. स्वर्गामध्ये तुमच्यामध्ये प्रीती पारखली जाणार आहे आणि विश्वास पारखला जाणार आहे, आशा पारखली जाणार आहे. आशा, प्रीती आणि विश्वास. प्रभू म्हणतो किती चमत्कार केले, मला काही घेणं देणं नाही. किती भविष्य तुम्ही सांगितले, मला काही घेणं देणं नाही. किती माझा संदेश तुम्ही सांगितला, मला काही घेणं देणं नाही. तुमच्यामध्ये आमच्यामध्ये विश्वास पाहिला जाईल, आशा पाहिली जाईल आणि प्रीती पाहिली जाईल. हे तिन्हीही कायम टिकून राहील. प्रभू पोशाख पाहायला तिथे आला आणि पोषक नसल्यामुळे त्याला काय केलं? अंधारात टाकून दिलं. आज जगामध्ये लग्नाच्या मेजवानीमध्ये आलेले विश्वासात लोक आलेले, आम्ही खूप प्राण देत आहोत, आम्ही विश्वास ठेवत आहोत, आम्ही रोज चर्चला जात आहोत. पोषक घातलेलं आहे का? आज आम्हाला पोषक चढवायची गरज आहे. विश्वास, प्रीती आणि तारणाचं शिरलो, प्रीती टिकणार आहे. आज जर आम्ही एकमेकांचा द्वेष करत असू, प्रभूला म्हणा मला प्रीती, माझ्यामध्ये प्रीती घाल, माझ्यामध्ये प्रीती घाल, मला तयार कर प्रभू. त्याच्यामध्ये तो का अंधारात गेला, दात आणि रडणे तिथं का चाललं, तिथं त्याच्यामध्ये टाकण्यात आला, पोशाखच घातला नव्हता त्याने. प्रेझला म्हणून बायबलमध्ये दिले नीतिसूत्रामध्ये की ज्ञानाने घर बांधलं आहे आणि त्याने सगळ्यांना निमंत्रण दिलं आहे का या मेजवानी तयार आहे. आज देवाची मेजवानीसाठी आपल्याला बोलवलेलं आहे, देवाच्या वचनासाठी आपल्याला बोलवलेलं आहे, देवाच्या राज्याच्या त्या वचनाचं स्वाद घेण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. आज देवाची एकच इच्छा आहे की आमच्यामध्ये प्रीती असली पाहिजे. प्रीती आणि विश्वास आणि आशा या गोष्टी कायम टिकणार आहेत. म्हणून लक्षात ठेवा, कोणी काय बोलतं त्याच्याकडे लक्ष देऊ नका. कोणी म्हणे इथे चमत्कार होतात, कोणी म्हणे इथे याच्या गोष्टी होतात, कोणी म्हणलं असं असं तसं 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 नाही. प्रभू तू काय, तुझी इच्छा काय आहे? मला तयार व्हायचं, माझ्यामध्ये प्रीती आण प्रभू, माझ्यामधल्या चुकीच्या गोष्टी काढून टाक प्रभू, माझ्यामधल्या सगळ्या वाईट गोष्टी काढून टाक प्रभू, मला तुझ्या त्या प्रीतीच्या वस्त्राने झाकून घे प्रभू. विश्वास आणि तारणाचं चिरटो मला घाल प्रभू. प्रभू म्हटलं तुम्हाला क्रोधासाठी नाही, तुम्हाला तारणासाठी त्याने निवडलेलं आहे.
म्हणून तुम्ही हे वस्त्र घ्या, हे वस्त्र घ्या. आज प्रभूकडून एकच आम्हाला या वचनातून शिकलो की विश्वास खूप महत्त्वाचा आहे आणि विश्वासाबरोबर आमच्यामध्ये प्रीती पाहिजे आणि आशा पण पाहिजे. तारणाचा शिरतो आम्ही घातला पाहिजे आणि एकत्र येऊन आम्ही इतर लोकांसाठी पण प्रार्थना केली पाहिजे. आज माझा विश्वास आहे की आम्हाला देव आशीर्वाद देईलच देईल, कारण आम्ही देवाच्या ज्ञानाकडे लक्ष लावलेलं आहे. आज आम्हाला म्हणायचे प्रभू, आज आमच्या हृदयात, आमच्या अंतःकरणात कुणाविषयी द्वेष, वाईट गोष्टी, चुकीच्या भावना राहू देऊ नको. डोळे बंद करूया, आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आम्हाला स्वच्छ करतो. आपण देवाच्या जवळ येऊया, आपण देवाकडे पाहूया. आज जगामध्ये लोक एकमेकांचा द्वेष करत आहेत, भांडणं करत आहे, खून करत आहे. आज घर टिकत नाहीये, घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. आई वडिलांमध्ये आणि लेकरांमध्ये, आईमध्ये, वडिलांमध्ये, लेकरांमध्ये प्रेम राहिलं नाही, प्रीती राहिली नाही. सैतानाने लोकांना कठीण केलेलं आहे. प्रभू, बायबल सांगते ना, देव प्रीती आहे, देव प्रीती आहे आणि प्रीती सहनशील आहे. प्रीती हेवा करत नाही, फुगत नाही. प्रीती अपराधांची राज झाकून टाकते. येशू, आज आम्हाला कळाले प्रीती आणि विश्वास हे उरसरान आहे. तारणाचा शिरतो हे वस्त्र आमच्यावर असल्याशिवाय आम्ही तुझ्या मेजवानीमध्ये राहू शकत नाही. बोलवलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले कमी. आम्हाला बोलवल्यामध्ये आमची गणती होऊ देतो, बोलवल्यामध्ये आमची गणती होऊ देते. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. आम्हाला प्रीतीने भर प्रभू, प्रीतीचं दान आमच्यामध्ये कार्य करू प्रभू. आमच्यामधला कठीणपणा, आमच्यामध्ये न आवडणाऱ्या गोष्टी काढून टाक प्रभू. कारण त्या दासाला आम्ही पाहिलं की त्याला तू परमेश्वर अंधाराच्या कोठडीत टाकलं, जिथं दात काढे आणि किंचाळणे आहे. ओय प्रभू, आम्हाला प्रीतीने भर प्रभू. आम्हाला प्रभू परमेश्वर देव बाप्पा तुझी प्रीती आमच्यामध्ये कार्य करू. थँक्यू जीसस, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू ही प्यार का सागर, सागर दया का तू है यीशु. प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे
दयेचा सागर आहे आणि आम्हाला त्या सागरामध्ये घेतो, आम्हाला त्या दयेच्या सागरामध्ये घेतो. म्हणा प्रभू येशू, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, तू देवाचा पुत्र आहे. तू माझ्यासाठी मरणाच्या हाती दिला गेला, मला नीतिमान ठरवण्यासाठी तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. प्रभू येशू, तुझ्याद्वारे मी नीतिमान आहे. प्रभू येशू, माझ्या सर्व अपराधांची क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्ताने मला शुद्ध कर. माझ्या जीवनात ये, माझ्या घरात ये. प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारतो. आमेन. देवा, प्रत्येकाला आशीर्वाद दे. प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण कर. जे आजारी आहे, जे दुखणाईत आहे, येशू तू म्हटला की तुम्ही दुखणाईतावर हात टेकतास ते बरे केले जाणार. तुम्ही अन्य भाषा बोलतील, तुम्ही साप उचलतील, तुम्ही प्राणघातक पदार्थ प्याला तरी ते तुम्हाला बाधणार नाही. आज हे चिन्ह आम्हा प्रत्येकाबरोबर येशूच्या नावात आम्ही स्वीकारतो. विश्वासाने आम्ही स्वीकारतो. जे आजारी आहेत येशूच्या नावात बरे केले, जे दुःखी त्रासात आहेत येशूच्या नावात मोकळे केले जातील. या प्रार्थनेद्वारे, या वचनांद्वारे प्रत्येकाला स्पर्श कर आणि आशीर्वादित कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो. आमेन. बोले येशू मसीह की